दिवसांपर्यंत नाही होत मंगल मैत्री आमची. तुकोबाराय म्हणतात पळविया वळण सकळ इंद्रियाची. इंद्रियाला वळण कुठलं पडलं? खाना मारा ठोका. तुझं वाईट हो भलं तुझं नाही. भला हा शब्दच नाही आहे. फक्त दरवाजावर लिहितात शहाणे लोक चांगलं लाभ शुभ एवढंच लिहितात. अरे राजा त्या लाभाला उलट करायला शिक रे जरा. नाही होत नाही एवढं बळ कोणात आहे. माझं फक्त लाभ झाला पाहिजे. अरे कर भला तो हो लाभ तेरा. तुला लाभ कधी मिळेल? तू दुसऱ्याचं भलं करशील तर लाभ मिळेल ना. आणि यासाठीच तर चित्ताला वळण पाळावं लागेल. चित्ताला मनाला वळण पाळावं लागेल. सबका मंगल होय करावं लागेल. आणि सर्वांचं मंगल साधण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. हे काही इथून नाही आहे. अंतर मनातून एक अवस्था प्राप्त अशी होईल. अरे खाली चालत असतानाही सुद्धा मुंगी सुद्धा मरणार नाही एवढ्यापर्यंत केंद्र लक्षित राहणार आहे आमचं. अरे मुंगी नाही मिळली पाहिजे कारण त्याचा स्वतंत्र जीव आहे. मी मनुष्य प्राणी आहोत. मी कोणाला त्रास देणार? एवढी अशी मैत्री करणाऱ्या भगवान अनंत सम्यक संबुद्धाला देवताच्या रूपात आणि नव्या अवतारात मानता तुम्ही लोक. जराही वाटत नाही काहीच. त्याचं विकृपीकरण करणं लावले. आज जगाच्या पाठीवर आहे ना म्हणजे एवढा विषय या ठिकाणी येऊन उठून राहिलेला आहे की भगवान बुद्धाचं विद्रुपीकरण करणं लावलं या लोकांनी. काहीच वाटत नाही रे तुम्हाला. अधोगतीच्या मार्गात चाललोय तुम्ही. बुद्धाच्या प्रती द्वेष भावना निर्माण करता लोक तुम्ही की ज्याने लोकांना सत्य जीवन जगण्याचा आधार दिला आणि सांगतात की जे आहे तसं आहे तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अरे तुमचं भलं करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे. हा मार्ग केला पाहिजे. जिथं बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे त्या बुद्धत्व ज्ञान प्राप्तीच्या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं सुरू केलं लोकांनी. आणि सर्रासपणे हे लोक करतात. बहुजन समाजातले लोक सुद्धा त्याला सहमती दर्शवतात. अरे बहुजन समाजातल्या लोकांनो अरे बुद्ध हा भारतातला आहे रे. बुद्ध हा जम्बूद्वीपातला आहे रे. अरे बुद्ध तुमचा आहे. म्हणून या बुद्धांच्या प्रती आणि बुद्धाने तुमचं काय वाईट केलं रे? बुद्धाने तुम्हाला शील पालन करायला शिकवलं हे वाईट केलं का? अरे तुमचा जन्म निरर्थक होऊ नये. तुमचा जन्म सत्कर्मी लागावं यासाठी तुम्हाला ही शिकवण शिकवली आणि त्याची पनिशमेंट म्हणून तुम्ही असं त्याच्याशी वागताय का? नका हा द्वेष करू. नको हे दुर्गेपणाची भूमिका करू. सत्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला. किती अथक परिश्रम घेतले त्या महापुरुषांनी. एक तिळाचा कण काय कमी होतं त्याच्याकडे? काय कमी काय होतं? काहीच कमी नव्हतं. भगवान अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक भिक्षू संघाला उद्देशून बोलतात की भिक्षू मी माझ्या जीवनामध्ये एवढं ऐश्वर्य भोगलं की ते कोणी भोगणार नाही एवढं मी ऐश्वर्य भोगलेलं आहे. माझ्या सेवेत एवढे लोक होते की जोपर्यंत माझा डोळा लागत नाही तोपर्यंत माझी सेवा करणारे लोक होते. अरे माझे अचानक डोळे जर उघडलेला तरी मी अवतीभोवती माझी सेवा करणाऱ्या लोकांना बघत होतो. किती सेवा केली माझ्या लोकांनी. किती ऐश्वर्य भोगलं मी. पण ह्याच्यात सार नाही आहे. मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो ना तर मनुष्य लोकांचं कल्याण करण्याचं सार्थकी जीवन लागलं पाहिजे. यासाठी मी प्रयत्न केला. म्हणून 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली. आणि खडतर तपश्चर्या करत असताना त्यांनी ध्यानाचा मार्ग पूर्ण 8 ध्यान प्राप्त करण्याचं काम केलेलं आहे. ज्याला 8 ध्यान प्राप्त झाले सगळं पूर्ण झाला असं होत नाहीये. याच्या अगोदर आला काला मुदत राम पुत्र हे जे सगळे अशी पुरी वगैरे हे सगळे 8 ध्यानापर्यंत पोहोचले पण निर्वाणित ज्ञानापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून ते मुक्त होऊ शकत नाही. ज्याला ज्याला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल त्याला बुद्धाने शिकवलेल्या विद्येचा अभ्यास करावा लागेल आणि तंतोतंत जीवन जगता आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बुद्धाचा मार्ग स्वीकारू शकतो तो. तिथं करावं लागेल प्रत्येकाला. नाही करत तुम्ही. आमचा धर्म लय चांगला आणि तो धर्म दृष्ट
काय करताय? तुमच्यावर धर्म अवलंबून नाही आहे. तुम्हाला तर ही जाणीव व्हायला पाहिजे. बौद्ध म्हणणाऱ्या माणसाला 21व्या युगामध्ये आता 1956 पासून जे जे बौद्ध लोक झाले त्यांना तर त्यांची गर्वानी छाती फुटली पाहिजे. अरे मी बुद्धाचा मार्ग अनुसरण्यासाठी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले माझ्यावर अनंत उपकार आहे, त्याची जाणीव करू नये. अरे मनुष्याचं जीवन पूर्ण जगण्यासाठी मी शील पालन करतो. केवळ बौद्ध म्हणणाऱ्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना बाटून टाकलं रे. आणि काय वल्गना करतात बौद्ध लोक, बापरे भयानक. मला तर तिटकारा आला त्या गोष्टीचा. बाबासाहेबांच्या बाबतीत काय काय गाणे, काय काय बापरे कवन करणारे लोक मी पाहिले. साक्षात तसंच जीवन जगताना कोणी समर्पण करताना कोणी दिसत नाही. घेतो तो श्वास आणि खातो तो घास, एवढं म्हणण्या इतपत तुम्ही एवढी मजल मारली, पण साक्षात जीवन जगता येत नाही. बोधिसत्वाने शिकवलेली शिकवण तुम्हाला अंगीकारता येत नाही. कसले रे बौद्ध लोक तुम्ही? कसले बौद्ध लोक आहेत? एवढ्यापर्यंत तुमची मजल गेली की तुम्ही म्हणतात त्या भाकरीवर सही आहे. कोणाची सही आहे? बाबा झाले. या सह्याचं काय करता रे? बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या सगळ्या भाकरीवर सह्या केल्या ना, या सह्या बयाच्या भानगडीत बाबासाहेब पडले नाही. बाबासाहेब म्हणतात काल तुम्ही माणूस म्हणून जीवन जगणारे नव्हते, तुम्ही बौद्ध धर्म अंगीकारला आणि तुम्हाला मी माणसात आणून ठेवले नाही. तुमचं नैतिक कर्तव्य ठरलं पाहिजे की तुमच्या पिढ्यानपिढ्या दुरुस्त करण्यासाठी जो धम्म मिळेला त्याची जाणीवपूर्वक तुम्ही माणूस म्हणून जीवन जगा आणि एक नवे आदर्श निर्माण करा. कोण म्हणणारे बौद्ध आहेत रे? तू आम्हाला शील शिकवलं का रे बाबासाहेब? तू शील शिकवलं, तू सांगितलं ना तुला वेळ बिंदासपणे तुझं नाव घेऊन मी दारू पितो. जराही वाटत नाही रे या लोकांना, जराही वाटत नाही. वरून पेलेल्या माणसाला डायरेक्ट जय भीम बनण्याची कुवत तुमच्यात आली. जरासं तरी भान ठेवा रे की जाणीवपूर्वक ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतात. जाणीवपूर्वक ते लोक बाबासाहेबांना भारतातून हाकलून देतात. जाणीवपूर्वक ते लोक तुम्हाला बाबासाहेबांपासून दूर ठेवतात. अरे ते तर फक्त काम करतात, पण प्रॅक्टिकल तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दूर करण्याचं काम करतात. जरा भानावर तरी आहे, भानावर या. थोडस टाळकं व्यवस्थित ठेवा रे. एवढे गुंग होऊ नका त्याच्यात, एवढे अधर्मी बनू नका रे. अरे पुन्हा मानव समाज दुरुस्त करण्यासाठी बोधिसत्व येणार नाही. यासाठी बोधिसत्वाने शिकवलेली शिकवण आम्हाला तंतोतंत अंगीकारायची आहे. म्हणून तुमच्या लेकरावर संस्कार असणं महत्वाचे आहे. तुमच्या लेकरावर संस्कार झाले पाहिजे. काय संस्कार करता तुम्ही लोकांना? अरे तुमच्यापेक्षा तर कुत्रे मांजरे बरे की ते जन्माला घालतात ना, त्यांचं संगोपन करतात. मी माझ्या जाणीवपूर्वक कुत्रीचं आणि मांजरीचं उदाहरण देत असतो. बुद्धभूमीला जे कुत्रीनं पिलं दिलेत ना, मी तिचं पूर्ण जन्म देण्यापासून ते मोठे होईपर्यंत मी अनुकरण तिचं बघितलं काय काय करते. ती कुत्री जोपर्यंत आपल्या पिल्लाला आपल्या मार्गावर आणून सोडत नाही तोपर्यंत त्याचं संगोपन करत राहते. एवढं जपते, एवढं जपते. तुम्ही माणसं असणारे, तुम्ही काय जन्म दिला लेकरांना आणि बिनधास्तपणे दारू प्यायला सुरुवात केली. तुम्ही जन्म दिला सर्रासपणे त्यांच्यासमोर तंबाखू खाता. तुम्ही जन्म दिला त्यांना सर्रासपणे गुटखे खाता. तुम्ही जन्म दिला सर्रासपणे त्यांच्या समोर वेगळा वागला काही पण बोलता आणि वरून म्हणता की आम्ही बौद्ध माणसं. कुठे चाललो, कुठे आपण, कुठला मार्ग आहे? नकारे त्या बोधिसत्वाच्या पाठीमागे अशा प्रकारचं लांछन लावू. नकारे त्या बुद्धाला पुन्हा तुम्ही वाढीत टाकू. नकारे त्या बोधिसत्वाला पश्चातापाच्या प्रक्रियेत आणू. याचं कारण तुम्हालाच शोधावं लागेल आणि तुम्हालाच माणूस म्हणून उठून उभा राहावं लागेल आणि तो संस्कार तुमच्यात रुजणं अत्यंत गरजेचं आहे.
हा संस्कार तुम्हाला रुजवावा लागेल. म्हणून तुम्ही बोधिसत्वांचे वंशज आहात. तुम्ही बोधिसत्वाचे वंशज आहात आणि बोधिसत्वाच्या वंशजाचं पहिल्यांदा नैतिक कर्तव्य येते की ते शील पालन करणे. हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं नाही, नशापान नाही. किमान 5 शीलाचं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही जाणीवपूर्वक हे कर्तव्य केलं पाहिजे आणि तुमच्या येणाऱ्या नवीन पिढीच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे. 14-14 वर्षाचे लेकर दारू प्यायला लागले तर आज लोक सांगा, विचार करा. तुम्ही जन्म देत असताना काय काय स्वप्न बघितलेत मावळ्यांना माहित आहे ना? काय स्वप्न बघितले त्या लेकराच्या बाबतीत? भयानक मोठे मोठे स्वप्न बघितले. माझं लेकरू असं झालं पाहिजे, माझं लेकरू तसं आहे. मुलगा झाला तर मी त्याला एवढं शिकवेल, मुलगी झाली तर असं करेल मी, तर मला 2 मुलगा आणि मुलगी सारखेच आहेत, मला मी काय स्वप्न. आणि वेळोवेळी तर तुम्ही तुमच्या उदरात वाढणाऱ्या बालकांची काळजी घेत होता, पण बापही सुद्धा करत होता, पण भान विसरलात ना तुम्ही. किराण्यामध्ये जाण्या इतपत तो योग्यतेत आलात ना तर त्याच्या हातात पैसे देतात आणि मायबाप त्याला सांगतात की बाळा तंबाखूची पुडी घेऊन ये. कुठल्याही तरी संस्कार तुमचे, कुठे संस्कारात चालले तुम्ही? आज रोजी त्याला तंबाखू जर केला तर नक्की तुम्ही जर त्याच्या समोर अशा प्रकारची सुरुवात केली तर लहान लेकरांचं भवितव्य काय. आणि येणाऱ्या एक जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला, हे तर काय काय लोक तर जाणीवपूर्वक म्हणतात की RSSचा तो छुपा अजेंडा त्या लोकांनी केला की तुम्हाला अरे तो छुपे कशाला करताय, ते उघड करतायत ना, आणि त्या उघड्याला तुम्ही बळी पडताय. त्यांना काय RSS वाल्यांना काय अजेंडा दाखवण्याची गरज नाही, तुम्हीच ते पूर्ण करण्यासाठी सक्षम झालेला आहे. काय बोलून म्हणता की आम्ही बौद्ध लोक आहोत म्हणून? आमच्या समाजात 2 विकृत्या निर्माण झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची विकृती आमच्या तरुण मुलांमध्ये आलेली आहे. याला जबाबदार कोण आहे? जर आमचे लेकरं आमचं ऐकत नाही, याला जबाबदार कोण आहे? 14 वर्षाचं लेकरू आमचं ऐकत नाही. मायबाप म्हणून लायकीचे आहोत आपण? आहोत आपण लायकीचे? बिलकुलच नाही. 14 वर्षाचं फोतर ऐकत नाही तुझं? जन्म दिलाच कशाला? न ऐकण्यासाठी. काय स्वप्न रंगवले त्याच्या संदर्भात? तो वेगळ्या, त्याला जर काही निर्बंध आणण्याचं काम केलं तर डायरेक्ट सांगते सुसाईड करेल मी, डायरेक्ट सुसाईड करेल मी, रेल्वे खाली जीव देईल, आत्महत्या करेल. धाका ठेवणार आहे मायबापाला. आणि कित्येक लेकरांनी केलेल्या आहेत गोष्टी, कित्येक लेकरांनी केल्या गोष्टी नाही असं नाही, करणारे भरपूर आहेत. याला काय करणार आहे? एक तर पहिल्यांदा आम्ही देवधर्माच्या नादातून बाहेर पडत नाही, विकृती बुद्धी आणि त्याच्यातून जर निघण्याचा प्रयत्न केला तर व्यसनामध्ये आमची बंदी सुरू झालेली आहे. आम्ही व्यसनात बंदिस्त झालो आणि व्यसनात बंदिस्त झाल्यानंतर आमच्या लेकरावर, आमच्यावर संस्कार नाही केला जात तर आमच्या लेकरावर काय संस्कार केला जातील? आमच्या लेकरांमध्ये 2 गोष्टी जाणीवपूर्वक दिसतात. एक तर सगळ्यात महत्वाचा आहे, त्याला मोटरसायकल पाहिजे आणि दिवसभर गावात फिरणं पाहिजे. हा एक दुर्गुण त्याच्यात झाला. आणि दुसरा एक गुण आहे, त्याच्या तोंडात काही ना काही आहेच, गुटखा आहे, तंबाखू आहे, काही ना काही आहेच. काय करणार आहे? मायबाप बोंबलं देतात माझ्याकडे काय काय तर त्याची सांगावं माझ्या लेकरांना. काय सांगावं? अरे तुम्ही जन्म देणारे आहात, तुमचं नाही ऐकत तर माझं कुठं ऐकणार आहे? माझं ऐकेल काय? तो तर हेच म्हणणार ना, ज्याने जन्म दिला त्याचं नाही ऐकलं, तुझ्याकडे शांतपणा ठेव तुझा, एवढंच बोलणार आहे ना. तुझं काय करणार आहे? ही नैतिक जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून माझ्या तरुण मंडळींना मी जाणीवपूर्वक आग्रहपूर्वक सांगेल की तुमच्यातल्या ज्या काही जे काही लोक ऐकत आहेत ना, त्या लोकांनी काय मी अजूनही तरुण पोरं पाहिले रोडच्या बाहेर बसतात, रात्री 9 वाजता मोबाईल हातात सुरू आहे कानावर. काय 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 करतात? अरे हा एवढा सत्संग झाला इथे, एवढं शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिरात त्याचं मन बसत नाही. का मन बसत नाही? कारण विकृती डोक्यात आहे. आणि विकृती डोक्यात असल्यामुळे सगळं आहे. बरं त्याचा काळ किती राहिला काय माहित आहे तुम्हाला? काळ काहीच माहित नाही. काळ तुम्हाला विकृतीत 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 झालं
टेन्शन आलं की टेन्शन आल्यामुळे त्याने दारूला बळी पडला. दारूला बळी पडल्याला जेमतेम 22 वर्षांमध्ये एवढा काही फुल ड्रिंक मध्ये जातो, जास्तीत जास्त 10 वर्ष तो टिकेल, 32 वर्षात तो त्याचा काळ पूर्ण करून टाकतो. भयानक प्रश्न. नांदेडमध्ये भीमवाडीमध्ये मी शिबिर घेतलं, तिथलं उदाहरण सांगतो. पहिली गोष्ट, नांदेडमध्ये भीमवाडीमध्ये कोणाला पाय टाकायला, अरे मोठे मोठे PSI तिथं जायला घाबरतात. SP सुद्धा घाबरतो तिथे, SP सुपरिटेंडंट पोलीस. भीमवाडीमध्ये एवढं खतरनाक, नावच भीमवाडी आहे. अरे त्या भीमाचा दरारा कसा पाहिजे, तुम्ही विकृतीच्या करून केलाय. मी जाणीवपूर्वक शिबिर टाकलं तिथे आणि जाणीवपूर्वक 10 दिवस त्या भीमवाडीमध्ये नांदेडमध्ये मी 10 दिवस थांबलो तिथे. एवढा भयानक त्रास मला झाला, कारण तरगच कशी आहे तिथे. तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, सगळ्या या गावातल्या अकोला जिल्ह्यातल्या तुम्ही जेवढे जिथून आले तिथल्या सांगतो, मावळ्यांनो तिथल्या 40 तरुण पोरी विधवा झालेल्या होत्या. किती? 40 तरुण पोरी की ज्यांचं वय वर्ष फक्त 22 वर्षाचं होतं. किती? 22 वर्ष विधवा झालेल्या, विधवा. किती भयानक परिस्थिती. कोणीच नाही टाकायला तिथे. शिबिर तिथं झालं आणि आज रोजी वातावरण तिथलं शुद्ध झालं ना. आज ते सगळेचे सगळे महिला मंडळ तिथले लोक म्हणतात, भंतेजी आमचा तसा परिणाम झाला, तसा झाला. अरे धम्म कानावर पडला, त्यांच्यात सुद्धा धम्म आहे. जर तिथल्या लोकांची मानसिकता ते, तर तुमचं हे गाव कुठलं रे? सिद्धार्थनगर तुमचं आहे, इथं या लोकांच्या एवढे विकृतीचे कसे काय लोक होऊ शकतात? निरापाय माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार. अरे वारंवार माणसाचा जन्म होत नाही रे, हा जन्म सत्कार मी लागला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक बुद्धाच्या आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. त्यानुसार आणि म्हणून म्हणतो की ज्याच्या ज्याच्यात विकृती आहे ना, त्यांनी विकृती त्याला काळ कमी आहे, अगदी काळ कमी आहे. कधी झटका येईल, कधी मराल काही नाही. आणि आज रोजी मरण स्वस्थ झालेला आहे. पहिल्यांदा मेला माणूस, 80 वर्षाचा माणूस मेला तर त्याची हळहळ लागत होती. आज तरुण पटापट मरतात आणि तेवढा कुठं काय मेला, ठीक आहे झाले, त्याचं माती वगैरे संपला विषय, बा दुसऱ्या दिवशी कोणी काही हळहळ करत नाही. एवढं मरण स्वस्थ झालेलं आहे, काय करणार आहे? अरे ज्याला जगता येत नाही तर मरणाची काय आशा करणार? जगणं फार कठीण होत चाललं, फार कठीण होत चाललं जगणं. आणि चांगलं तर जगणं येतच नाही माणसाला. म्हणून भगवान अनंत समय संबुद्धांनी सांगितलेलं आहे. भगवान अनंत समय संबुद्ध म्हणतात, धम्म श्रवण करणं दुर्लभ आहे, धम्म ऐकणे सुद्धा दुर्लभ आहे, आणि धम्माचं पालन करणे तर त्यापेक्षा अधिक दुर्लभ बाब आहे, खूप दुर्लभ बाब आहे. त्यासाठी आपण एकत्र जमलोत आणि एकत्र बघत हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्यातल्या विकृती कधी दूर होतील आणि त्या विकृती दूर करण्यासाठी मला काय चांगलं करता येईल त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हीच संधी याच्यातून. म्हणून भगवान अनंत समय संबुद्धांच्या प्रती आमची कृतज्ञता भाव तयार होते. किती अनंत उपकाराच्या बोधिसत्वाचे, किती अनंत उपकाराच्या बुद्धांचे आमच्यावर. अरे माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार त्यांनी आम्हाला दिला आहे. अरे आम्हाला तर अगदी आम्ही तर त्या लोकांची देवांची पूजा करणारे लोक ठरवतो, पण त्याची गरज नाही. आम्हाला सत्य जीवन जगण्याचा आदर्श या महापुरुषांनी दिलेला आहे. बस त्याच मार्गाने सुरुवात करण्याचं काम करतो. पहिलं कर्तव्य माझं की मी शील पालन करण्यासाठी तत्पर असणार आहे. काय कर्म होतं सिद्धार्थ बोधिसत्वांचं? 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली हो त्यांनी. काही अन्न नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. डोंगेश्वरी पर्वतावरून खाली येत असताना मूर्छे येऊन खाली पडला, तोंडावर पडला. फक्त शरीरातल्या धमन्या सुरू होत्या, श्वास सुरू होता. कसे बस सावरलो स्वतःला आणि सांगितलं की जेवण केल्याशिवाय, भोजन आहार असल्याशिवाय मला ते साध्य करता येत नाही. त्यासाठी आधार घेतला भोजनाचा आणि तिथून निघाले. चैत्र मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली बसले आणि तिथं सुजाता नावाच्या गृहिणीने खीर दिली.
दूध दिलं आणि तिथून आहार गेला. त्यांचे 5 सोबती होते, कौंडण्य, वप्प, महाना, बदे, असजित. या 5 लोकांनी त्यांना सोडून दिलं की अरे हा भ्रष्ट झाला. कसा भ्रष्ट झाला? याने शिरलेला बाईच्या हातचं अन्न खाल्लं. इथं आजही सुद्धा विकृती आहे. बाईंच्या बद्दल आजही सुद्धा दुय्यम भूमिका आहे. एवढी दुय्यम भूमिका आहे. घरातले लोकही सुद्धा स्त्रीशी वागत असताना, अरे पती पत्नी वागत असताना दुय्यम स्थान देतात. आता इथपर्यंत गोष्ट आली. कोणी पाहुणे आलेत ना तर घरातल्या स्त्री बाहेर येऊन उभी नाही राहत त्या पाहुण्याकडून. काय करू, घरात बस. अरे कुठली विकृती आहे. अरे त्या सावित्री माईंचा आदर्श घ्या रे. तिच्या ज्योतिबा फुलेंनी त्या काळात एवढा कर्मठ वृत्ती होती त्यावेळेस. त्या सावित्रीबाई फुले यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली आहे. धर्मांध झालेल्या लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण केला. किती महत्वाचं काम केलं. स्त्रियेला दुय्यम स्थान. आजही सुद्धा एमकेप्रमाणे स्त्रियेला दुय्यम स्थानामध्ये बोलण्याचं काम केलं जाते. आणि आजही सुद्धा भारतीय संविधानाला दूर सारण्याचं काम आणि पुन्हा ती विकृती, पुन्हा ते स्त्रीला दुय्यम स्थान, पुन्हा ती जे काय चूळ आणि मूल एवढाच अधिकार तिला बंदिस्त करायचा आहे. एवढ्याच अधिकारामध्ये तिनं राहिलं पाहिजे. यासाठी धर्माच्या नको नको त्या तऱ्हा केल्या जातात आणि मोठमोठे महाराज आहेत. बुद्धाने तर त्या काळात हा अधिकार तोडला. बुद्धाने तर त्यावेळेस सांगितलं, अरे मला जे बुद्धत्व प्राप्त झालं किंवा जे मी बुद्ध आहोत, जे मला जन्म देणारी माझी माता आहे, किती महान आहे ती रत्नांची खाण आहे. स्त्रियांनो, तुम्ही मावळ्यांनो, रत्नाची खाण आहात तुम्ही. फक्त एकच आहे की तुमच्या पोटी तुम्ही कोळसा निर्माण करण्याचंच निर्माण करत आहात. जरा सावरा स्वतःला, आवरा पतीला आणि जीवन जगण्याचा मार्ग शिकवा त्या लेकराला. सुरुवात होईल तुमची. तुम्हालाही सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्या पोटी रत्न जन्माला पाहिजे. नाही रत्न आला तरी हरकत नाही. फक्त एक इमानीद्वारे तुमचा मुलगा तुम्हाला म्हणून जन्माला घालता आला पाहिजे. एवढी योग्यता तुमच्यात निर्माण करा. काय करताय? एवढ्या हताश होऊ नका. नवरा पेट असेल ना, बिलकुल हताश होण्याची गरज नाही. पेटून काय करणार आहे? मरणारच आहे ना. त्याला जिवंतपणे मोठमाठी झाला, त्याला समजत होतं ना लिंगराच्या बाहेर. कसा वटणीवर येत नाही, कसा वटणीवर येत नाही. तो अधिकार तुमच्याकडे आहे. ते शस्त्र उपसा तुम्ही आणि त्याला थांबवा. का थांबत नाही? कारण तुमच्यात ते बल आहे. ते तुमच्यात बल आहे. तुम्ही ते निर्माण करू शकता. यासाठी तुम्ही करायला पाहिजे आणि ते करत नाही तुम्ही. तुम्ही हताश होऊन बसा आणि सांगता काय देते, ₹10 दे, काय मुख्य दे. काय करणार आहे तुम्ही? आरे कार्य बोलण्याच्या इतपत योग्यते देतात तर हा एक फंडा पाडून बघा. जरा जीवन दुरुस्त करायला सांगा त्याला. अरे राजा, असं नाही रे. जीवन जगण्याचा मार्ग शिक. आपल्या लेकराचा भवितव्याचा विचार कर. आपल्या लेकरावर संस्कार चांगले पडले पाहिजेत. याचाही सुद्धा बोध देण्याचं काम सुरू करा तुम्ही. आणि तुम्ही जर आहे म्हणून महिला धार्मिक बनली की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणून ज्योतिबा फुले जाणीवपूर्वक म्हणतात, एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटा शहाणा होतो, पण जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणा होते. हे आपल्याला आपल्या हातात घ्यायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहे. म्हणून मावल्यानं तुम्ही तुमच्या शिलामध्ये परिपूर्णता आणा. का विचार माणसांमध्ये परिवर्तन होणार नाही? परिवर्तन होते. परिवर्तनाच्या साठी तुम्ही तशा प्रकारची सुरुवात केली पाहिजे. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी स्त्रीला खूप महत्वाचं सांगितलं. रत्नाची खाण म्हटलं. आणि रत्नाची खाण म्हणत असताना जाणीवपूर्वक तुम्हाला तिथपर्यंत उंच पदाने तेवढ्याने समाधान झालं नाही. अनंत सम्यक संबुद्धांचं तेवढ्याने समाधान झालं नाही. स्त्रियांना स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार दिला आणि त्याच्यातूनच आहे. महामंगल सूत्रामध्ये सुद्धा भगवान अनंत सम्यक संबुद्ध स्त्रीचा पहिल्यांदा करतात विचार. माता पितू पठाण पुत्रदारस संग हो, अनाकुलाच का म्हणता येत मंगलं उत्तमं. आई वडील महत्वाचे आहेत ना. सगळ्यात महत्वाचे आई वडील आहेत.
हाच विचार बुद्धाने मांडलेला आहे आणि सगळ्या धर्मग्रंथामध्ये म्हटलेला आहे. कुठल्याही धर्मातल्या ग्रंथाची चेष्टा करत नाही मी. सगळ्या धर्मग्रंथामध्ये हिंदूचा ग्रंथ काढा, मुस्लिमांचा ग्रंथ काढा, शिखांचा ग्रंथ काढा, जैनांचा ग्रंथ काढा, बौद्धांचा ग्रंथ, सगळ्या ग्रंथामध्ये माता पित्याला परमदेवता म्हटलेला आहे. परमदेवता जातातच कुठे कळत नाही मला. सगळ्या धर्मामध्ये म्हटलेला आहे परमदेवता आहे. मग परमदेवता आहे तर लेकरा कधी मायबापाची पूजा करताना दिसत नाही तो. पण ठराविक लोक असे आहेत की आई वडिलांची आजही सुद्धा पूजा करतात. पूजा करणे म्हणजे काय करणे? झोपेतून उठल्याबरोबर आरतीचं ताट आणि बस, आई वडिलांना गोवांना सोडू, असं पूजा आहे का? नाही आहे. आई वडिलांची पूजा करणे म्हणजे काय करणे? किमान आई वडिलांचा अपमान होणार नाही असं अंगीकारणे पूजा झाली. समजून जा. म्हाताऱ्या वयात आलेत ना, अपमान करू नका, त्यांचा सन्मान करा. पूजा आहे. इथं बांगडे लोक देवाची पूजा करायला जातात. या देवाची पूजा काय काय तर म्हणता आमचं कुलदैवत आहे. अरे राजा, तुझं कुलदैवत आणि बाप वृद्धाश्रमामध्ये, आई वृद्धाश्रमामध्ये, याच्या कुलदेवाची पूजा अर्चा सुरू आहे. अरे माणूस म्हणून कसा जीवन जगशील? कर्माला जाणले राजा, कर्मफल आहे हे. आणि हे कर्मफल अनंत सम्यक संबुद्धांनी शिकवलेले आहे. कर्मफल हे अनंत सम्यक संबुद्धाने. तू जर आई वडिलांशी असा वागला तर तुझे लेकर तुझ्याशी तसंच वागणार आहेत, याच्यात किंचितही कमी होणार नाही. जीवन जगायचं आहे म्हणूनच मनुष्य लोकांचा आहे. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रती आदरभाव व्यक्त केला पाहिजे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. सबका मंगल म्हणतो आपण तर थोडा विचार केला पाहिजे की स्वतःच मंगल करून घेतलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःच मंगल होत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं मंगल कसं करणार? करता येईल मंगल कोणाला? नाही करता येणार. त्यासाठी पहिल्यांदा स्वतः शुद्ध असलं पाहिजे. जर शुद्ध असला तर तो दुसऱ्याला शुद्धतेचा मार्ग सांगणार आहे. तुम्ही शुद्ध नाही आहे तर दुसऱ्याला शुद्धतेचा मार्ग काय सांगणार आहात? आणि आज जास्त त्याच काम सुरू आहे. ज्याला अक्कल नाही तोही शिकून जातो. काय ना काहीच व्यवहार प्रापंचिक जीवनातला काहीच माहित नाही, तोही प्रापंचिक धडे देत राहतो. कसं होईल कसं? जीवन जगायचं आहे तर बुद्धाने शिकवलेला जीवन नैतिकतेचा मार्ग अनुसरण्याचं काम केलं पाहिजेत ना. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत ना. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना सांगितलं की मनुष्याचं कल्याण कशा समाविष्ट आहे, त्यासाठी त्यांनी मनाला शुद्ध करण्याचं काम केलं पाहिजे. आणि मनाला शुद्ध करण्यासाठी फक्त आणि फक्त पंचशील हे प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी एवढं सफिशियंट आहे, एवढं पर्याप्त आहे. पंचशील घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलाचं आचरण करा. शुद्ध बना, बुद्ध बना. हा शुद्धतेचा मार्ग आपल्याला अनुसरायचा आहे. बुद्धाने शिकवलेली विद्या ही जशीच्या तशी आचरणात आणायची. आणि मग वेळोवेळी आपल्याला काय करायचं आहे तर ज्या वेळेस मनामध्ये वादंग उठून उभा राहील त्या वेळेस त्या वादंगाला बघण्याचं काम करा. आणि एकच काम आहे, मनाला शुद्ध करायचं आहे ना तर घरात बसा ना आणि श्वासाकडे बघा. एकच आहे, आते जाते सांस का रहे निरंतर ध्यान, मन सुधरे मंगल सरे होवे परम कल्याण. कसं कल्याण होणार नाही? ज्या वेळेस विचार वाईट येतील त्या वेळेस मनाला जवळ ठेवा ना तुमच्या. एवढं मनाच्या जवळ या, एवढं मनाला जरा बस श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. बस येतो जातो. कल्याण करायचं आहे ना. भगवंताच्या हयात काही असे लोक नव्हते का? अरे भयानक वाईट परिस्थिती होती, तरी सुद्धा वाईट परिस्थितीवर मात करण्याचं काम सत्य जीवन जगण्याचा मार्ग होता.
त्याही काळात देवदेवतांच्या पालन करणारे लोक होते, या देवाची पूजा करते होते. अग्निपूजक किती होते त्यावेळेस? भयानक अग्निपूजक होते. भगवान अनंत समेत समुदायांनी सांगितलं अग्निपूजा करायची का? अरे यज्ञच करायचा आहे, तर तुम्हाला हा यज्ञ काय करता? ज्ञानाचा यज्ञ सुरुवात केला पाहिजे. आपण ज्ञान यज्ञ सुरू केला पाहिजे. जीवन जगण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. आनंद करायच्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे की त्यांनी आमच्यासाठी बुद्धत्व प्राप्त केलं, संसाराची राख रांगोळी केली. त्यांनाही सुद्धा एक जीवन जगण्याचा अधिकार होता, पण नाही. लोक कल्याण कसं होईल यासाठी त्यांनी तो अनुसरलेला मार्ग आणि पूर्णशील पालन करण्याचा आहे. मानवाची जात जर वर्तमान काळामध्ये सुखी जर राहू शकत असेल तर त्याला कारण फक्त त्यांनी शिकलेल्या शीलाचा अंतर्भूत विचार आणि तोच विचार त्यांनी आपल्या जवळ सतत ठेवला पाहिजे, तरच मानवाचं कल्याण. कोणाही देवाजवळ गेल्यानंतर काही भलं होत नाही, बिलकुल होत नाही. कोणाही देवाची पूजा करा, काही होत नाही. आणि तुम्ही तर काहीच पूजा करत नाही. काही काही रात्रंदिवस बिचारे देवाचं नाव घेतल्याशिवाय पाण्याचा फोटही घेत नाही, तरी दुःखी आहे. एवढे दुःखी आहे की विचारू नका, भयानक दुःखी आहे. तुम्हाला तेवढं दुःख नाही तेवढं त्यांना दुःख आहे. मंदिरात जाणारा काही असे माणसं आहेत की न चुकता मंदिरात जातात, न चुकता मंदिरात जातात, पण मंदिराच्या पायऱ्या खाली येत असताना चेहऱ्यावर बघा हो एवढा करपटपणा असतो ना, एवढा बेचैनी चेहऱ्यावर असते, एवढा उद्ध्वस्त झालेला चेहरा असतो. खाली येत असताना तुम्ही त्यांच्या समोर थोडीशी स्माईल करा, ते लगेच तुमच्याजवळ येऊन करणार. अहो एवढी स्माईल देता तुम्ही, चांगलं एवढं चांगलं हसतात, तुम्हाला काय सापडलं? कोणा देवाची पूजा करता? अरे राजा, देवात नाही, अंतर्मनातली शुद्धता आहे रे, अंतर्मनाची शुद्धता. मनाला ठरवा, जाणीवपूर्वक ठरवा. मनाला हे ठरवा की माझं कल्याण मी केलेलं आहे. माझ्या कल्याणाचा मार्ग काय? तर पहिल्यांदा माझ्या मनातली साफसफाई करण्याची सुरुवात केलं. दररोज साफसफाई सुरुवात करायला सुरुवात केली पाहिजे. आपण नाही करत ना लोक. इथला आंघोळीतला धर्म महत्वाचा आहे लोकांसाठी. आंघोळीतला धर्म आहे ना, एवढी तुमच्या ताकद निर्माण झाली पाहिजे. झोपीतून उठल्याबरोबर तुमच्या भगवंताला तुम्ही वंदन केलं पाहिजे. हाय कोणा ताकद अशी? झोपीतून उठल्याबरोबर नाही. आमच्या इकडे बाबा झोपीतून उठल्याबरोबर वंदन करतात. का होते असं? कॉन्फिडन्स आहे ना. झोपीतून उठल्याबरोबर वंदन करू शकत नाही, कारण तुम्हाला माहित आहे काय माझ्याकडून कुठलं पाप घडलं, कुठलं पाप घडलं माझ्याकडून. आणि पापी माणसाला भीती येते ना. वंदन करायच्या वेळेस आठवण येते पापाची. चांगलं काम करत असताना समोर फोकस लागतो. तो फोकस कसला लागतो माहित आहे का? तो तुमच्या पापाचं तुम्हाला पहिल्यांदा इंडिकेटर देत राहतो. अरे मी पाप केलं, मी पाप केलं, मी पाप. कुठलं आहे? कायचं, वाचेचं, मनाचं पाप झालं का नाही? जे राहिले ते राहिले बिचारे, त्याच्यात काही शंका घेण्याची नाही. पण इथे पापी लोकांना वाजत गाजत आणल्या जाते. बरं झालं ते चित्रपटाच्या सिनेमाच्या गाण्यामध्ये ते कोणीतरी म्हटलेलं आहे, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धो, है ना. बरं झाली गंगा मैली. कोणाच्या एक आपण म्हणून पाप धुवायला गेलं. कशाचं पाप धुतलं? बुद्ध म्हणतात मनाचा आणि शरीराचा काही संबंध नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे. इथं जाणीवपूर्वक लोक काय करत आहेत? चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम सुरू केलं लोकांनी. चोरी कोण केली? बरं, पाप कोण करते? कायिक कर्म सुधारले, वाचिक कर्म सुधार, मनसा कर्म सुधारले, यही धम्म का सार. सगळ्यात महत्वाचं आहे की पाप कोण करते? शरीराने. बुद्ध म्हणतात शरीराने कुठलंच पाप होत नाही, कारण शरीराला जाणीव नाही होत पापाची. पाप उत्पन्न कुठं होते? कुठं होते पाप उत्पन्न? अंतर्मनात.
मनामध्ये पापाची सुरुवात झाली की बस समजा कायिक कर्म सुधारले, वाचिक कर्म सुधार, मनसा कर्म सुधारले, यही धम्म का सार. मनाचे कर्म दुरुस्त झाले पाहिजे. मनाच्या कर्माला कोणी काही मानत नाहीये. मन तर उत्पन्न झालं मनामध्ये, पाप उत्पन्न झालं मनामध्ये पाप उत्पन्न झालं तर त्याचं शरीरावर प्रकटित झालं, शरीरावर प्रकटित झालं ते वाचेच्याद्वारे बाहेर पडलं. उत्पन्न करणारा कोण आहे? मन. पापाचे विचार कुठून उत्पन्न झाले? शरीर तर जाणतच नाही काय. शरीराला माहित आहे का पाप आहे म्हणून? बिलकुलच नाही. ते तर ब्लाइंड आहे, आंधळ आहे ते शरीर. शरीराने कुठलंही पाप होत नाही आणि मी शरीराचं अजिबात पाप मानत नाही. पाप मनातून होते आणि म्हणूनच मनाला धुण्याचं काम केलं पाहिजे. आणि लोक काय करतात? तणाला धुतात. इथं नाही. बरं, साधू संतांनी सांगितलं त्याचंही नाही ऐकत. बिचारा तो तुकड्या महाराज गेला. त्याने सांगितलं तुझं घरच नाही का रे पंढरपूर, तरी चालेल रिकाम्या सगळ्या पडतील. अरे त्याचं ऐकणार राजा, काय गरज आहे काय तुम्हाला जाण्याची? बरं, जातात त्याच्यासाठी. एक असं उदाहरण झालं. काही म्हातारे माणसं, मला म्हातारे माणसामध्ये बसायला, मला म्हातारे माणसं आवडतात आणि ते मला लाईक करतात. म्हाताऱ्या माणसाचा ग्रुप बदलो आपलं. त्यातला एक म्हातारा म्हणजे काय सांगणार, या धर्तीवर लय पाप वाढलं. विचार करा, हे धर्तीच्या बाहेर आहे. हे कुठे आहे? हे धर्तीच्या बाहेर आहे. बोलता चर्चा सुरू आहे, धर्तीवर लय पाप वाढलं. तुम्ही धर्तीच्या बाहेर आहेत का? काय बोलायचं काय समजतच नाही आहे. अरे पाप करणारे तुम्ही आहात ना, तर वाढेल कुठे? तुम्हीच त्याचे कारणभूत आहात ना. मग त्या पापाला कमी करण्याचं काम कोणाच्या हातात आहे? जर पापाला कमी करायचं असेल तर वळा ना तुम्ही बुद्धाच्या मार्गाकडे. इथं बुद्धाच्या मार्गात काय आंघोळीला किंमत नाही आहे. जर पापीच म्हणायचं झालं तर तुमचा आंघोळ केल्यानंतर पाप जर धुवून निघला म्हणतात, तर मग पाण्यात राहणारे प्राणी बिचारे बिलकुल निर्मळ असतील, पुण्यवान असतील. ते है ना, मासे झाले, बेडकं झाले, ते पाण्यात राहतात, ते किती पवित्र असतील ना? आहेत का? नाही. किती विचित्र भावना आहे आमची, किती विचित्र भावना. बरं, गेला पाप झाला असं हरकत नाही, आपण बोलूया. पाप धुवायला गेला, चांगली गोष्ट आहे. पाप धुण्याला क्लीन होऊन आला पाहिजे बिचारा. जसं साबण अंगाला लावताय ना तुम्ही, डोक्याला केसाला साबण लावलं की बघ उभे राहिले बाथरूम मध्ये आहे, एखादा मग घेतला तर डोक्यावर साबण लावले, सगळं शरीराला वरून पाणी टाकल्याबरोबर कसा तो फेस निघतो, अशा प्रकारचं डुबकी मारल्यानंतर फेस निघतच असेल ना पापाचा. बरं, हा पाण्यात तुम्ही या फेसाला वाहताना बघितलं का? बाथरूम मध्ये जाते ना महात्मात, फेस जाते का महा? मग तशी आणि डुबकी मारली, पाय टाकल्याबरोबर पायातले तरंग फेस निघाला, डुबकी मारल्यानंतर पूर्ण वाहून गेला. फेस लवकर नष्ट होते का? बरं, हा गेला पाप धुवायला. याच्यावर कोणीतरी होता पाप धुणार. आता त्याने डुबकी मारली, ते वाहत आलं. तोपर्यंत याने डुबकी मारली, ते वाहत आला, याने डोकं काढलं, ते आला फेस, याला चिटकला, हा आला बाहेर. गयाचा पाप धुण्या, हा गया डबल पापी बनते. एवढे रिकामे धंदे करतात तुम्ही लोक. किती फालतू गोष्टी आहेत या. आंघोळीचा बौद्ध धर्म नाही, बिलकुल आंघोळीचा नाही. मनाची आंघोळ करायला शिका. आणि मनाची आंघोळ घालण्यासाठी तुम्हाला एक साबण नाही लागत, 5 साबण लागतात. पंचशील पालन भला, निर्मल भली समाधी, प्रज्ञा तू जागृत भली, दूर करे भव व्याधी. 5 साबणाने आंघोळ करावं लागते तुम्हाला. काल बोललो मी,
विज्ञानाने किती इंद्रिय शिकवलेत आम्हाला? 5 शिकवले. 5ही धुता की नाही? डोळे धुता का? डोळे का धुता? डोळे धुता का? चिपड येतात म्हणून, बरोबर आहे. समजा नाही धुतले तर काय होईल? चिपकतील किंवा त्याच्यात डोळे चोळायला लागलं तर त्याची जखम होईल, डोळ्याचा आरोग होईल, म्हणूनच चिपड धुता ना. चांगली गोष्ट आहे. कान धुता का? कान धुतात का? कानात मळ असते, कानात काहीतरी धूळ असते, ती धूळ निघाली पाहिजे म्हणून कान साफ करताना, म्हणजे कानाचा रोग होऊ नये यासाठी कान धुतले जातात. नाक धुता का? नाक धुताय का? का नाक धुता? नाकातला शेपूट बाहेर फेकता का नाही? बरोबर आहे का नाही? शेपूट असेल नाकात फेकता, जर ठेवला तर नाकाचा रोग होईल काहीतरी, म्हणून रोग होऊ नये, नाकाचा रोग होऊ नये म्हणून नाक साफ केला जाते. तोंड धुताय की नाही? जीवा धुताय की नाही? जीभ धुताय की नाही? नाही धुतलं तर मुखरूम होईल ना, रोग होईल का ना मुखरूम? तोंडाचा घाण वास येते का नाही? किती महत्वाचं आहे. म्हणजे डोळे धुता, नाकही धुता, जीवाही धुता, आणि मग शरीर तर धुताच, आंघोळ करतात ना. अरे मग हे धुता की या 5 इंद्रियाला चालवते कोण? मनाला कधी धुतलं का? किती बावलेपणा आहे ना. मन जन्माला आलं तेव्हापासून अजिबात धुतलं नाही. किती घाण झालं असेल रे पण, किती घाण झालं असेल. या मनाला धुण्यासाठी मग काय तुम्ही म्हणाल, मनाला काय मी विष्णुपुरीला होतो, तिथं प्रवचन एक लहान लेकरू आलं 7-8 वर्षाचं, त्याला म्हणलं मन कुठे? म्हणे हृदयात असेल. मनाला धुवायचं म्हणे, तुम्ही शरीर धुता तर मन कसं काय धुवायला? म्हणे मन कसं काढावं हृदयातून? मन काढलं तर आपण मरू. लहान लेकराला समजत होतं. अरे म्हटलं राजा, तसं मन धुता येत नाही, मनाला धुण्याचं तंत्रच वेगळं आहे. मनाला धुण्याचं तंत्र वेगळं आहे, मनाला धुण्याचं आंघोळीचं साबण वेगळं आहे ना. बहिणाबाई चौधरीने सुद्धा त्याच गोष्टी म्हटल्या. मनाला धुण्याचं साबण एक आहे. जो माणूस मनाला कंटिन्यू धुतो ना, समजून जाणार. मनाला धुण्याचं कारण एक आहे, दररोज त्याने जसं आंघोळ केल्यानंतर तुम्ही आरशाचा जवळ उभे राहतात की नाही, आणि आरशाजवळ उभे राहून काय करता तुम्ही लोक? काय स्वतःची स्तुती, बापरे असे केस लाव, हे कर, तेल लाव, त्याने नाही झालं तर उन्हाळा आहे तर पावडर लाव, पावडरीचा युग आहे, नाही आता परफ्यूम मार, सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यातून एखादा सफेद केस झाला तर धड तोड आरशाच्या जवळ, त्याच्यातून त्या आरशातल्या आरशात किती सुंदर. हे सगळं करत असताना त्या आरशाच्या समोर कधी असं म्हटलं का की मनाने काय वाईट काम केलेलं आहे, तर या वाईट कामाचा दुर्गंधी येतोय, याच्यातून दूर करण्यासाठी मी काम केलं पाहिजे. आंघोळ करायची आहे तर मनाची आंघोळ करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा आंघोळ करावं लागेल. आणि 2 वेळा आंघोळ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. आज दिवसभरात मी कुठल्याही माणसाचं किंवा आज दिवसभरात मी कुठलंही पाप केलेलं नाही, बिलकुल पाप नाही केलं. असं ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही एकटं बोलल्यानंतर होते की नाही माहित नाही, पण दुसरं एक महत्वाचं काम आपण करा. जर पती पत्नी असतील ना, तर पती पत्नीच्या समोर प्रामाणिकपणे स्वतःला प्रेझेंट करा. नवरा जर असेल तर बायकोच्या जोड इमाने त्यांनी जाणीवपूर्वक सादर केलं पाहिजे की आज दिवसभरामध्ये मी काही कायचं वाचेचं मनाचं अजिबात पाप केलेलं नाही. तिने सुद्धा त्याच्याजवळ जाणीवपूर्वक कबूल केलं पाहिजे की तुम्हीच माझ्यासाठी देवता आहात, तुम्हीच माझ्यासाठी सगळं सर्वस्व आहात. मी आज दिवसभरात कुठल्याही प्रकारचं ना कायचं ना वाचेचं ना मनाचं कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही. हे ज्यावेळेस ज्या घरातून दोघांच्या समोर एकमेकाला सादर करण्याचं काम सुरू झालं तर समजून चला घर शुद्ध झालं. कुठल्याच देवाच्या बापाची पूजा करण्याची गरज भासत नाही. आणि तसं जर करायचं असेल तर ते एक आहे
जाणीवपूर्वक दुसऱ्यातलं सांगतो की तोही जर असेल कदाचित तर खाली येऊन तुमच्याजवळ म्हणेल की बाबा तुम्ही एवढं चांगलं काम करतात, मलाही मागं सांगा. मनाला शुद्ध करण्याचं काम हे आहे. म्हणून दररोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर काय करायचं आहे तर भाषा काही असू शकते. कुठली भाषा? कोणाची हिंदी, कोणाची गुजराती, कोणाची तामिळी, कोणाची मराठी, कोणाची हिंदी. भाषेची काही घेणं नाही. कोणाची संस्कृत, कोणाची पाली, याच्याशी काही घेणं नाही. शिलामध्ये क्रमही चुकायचं, क्रम खाली ओढेल. जसं बौद्ध लोक पंचशील म्हणतात, इतर लोक पंचशील म्हणणार नाही, 5 तत्व म्हणतील, काही लोक म्हणतील सदाचार म्हणतील. जे काय असेल त्याच्यात नाही, आपल्याला त्याच्याच नाही. होऊ शकते की जसं बौद्ध लोक पंचशील म्हणतात तर काही लोक 5 शील म्हणतील. होऊ शकते की क्रमवार तुम्हाला सांगितलेला आहे पानाची पाता लोक पहिल्यापासून सुरुवात करतील. आपल्याला क्रमाची काय केलं नाही. पण ज्या ज्या माणसाला प्रामाणिकपणे शुद्ध बनायचं असेल, ज्या ज्या माणसाला घरामध्ये सुख शांती नांदवायची असेल, त्यांनी 5 शीलाचं पालन केलं पाहिजे, 5 तत्वाचं पालन केलं पाहिजे. त्यांनी हत्या करू नये, त्यांनी व्यभिचार करू नये, त्यांनी खोटं बोलू नये, त्यांनी नशापान करू नये, त्यांनी चोरी करू नये. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला शुद्ध जीवन जगता येणार नाही. आणि ज्याला ज्याला शुद्ध जीवन जगता येत असेल त्यांनी हे कर्तव्य केलेलं असणार आहे. तुम्ही किती देवाच्या प्रिय आहात त्याला कोणी मोजत नाहीये. तो आहे की नाही त्याला काय माहित आहे. तो आहे की नाही त्याला काय माहित आहे. आणि तोय पंचशीलाचं पालन करते की नाही कोणाला माहित आहे. आमची सर्रासपणे हीच गफलत होत चाललेली आहे. रिझल्ट माणसांमध्ये काय येत नाही याचं कारण आहे, कारण इथं तुम्ही देवाला तपासून काम करत नाहीये. आज रोजी देवाला तपासण्याचं काम सुरू झालं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज देवाचं कॅरेक्टर तपासलं पाहिजे. म्हणजे जर देव चारित्र्यवान असतील तर त्या देवाची पूजा केली तर मानवाचं कल्याण, सगळ्या प्राण्यांच्या प्रती मंगल मिळते. म्हणून भगवान बुद्ध कोण्या प्राण्यावर बसलेले दिसतात का आपल्याला? नाही दिसत. सापावर, मोरावर किती असीम मैत्री आहे सगळ्या प्राणी मात्रावर. ज्यावेळेस रथ सोडला त्यावेळेस सगळ्या प्राणी मात्रांच्या प्रति मंगल मैत्री केली. एकाही प्राण्या मात्रावर भगवान बुद्ध बसलेले दिसत नाही. किती असीम मैत्री आहे. आणि संघर्ष त्याने केला तर कोणाशी संघर्ष केला? इथं दानवाचे आणि मानव देवाचे, दानव आणि देव यांच्यामध्ये संघर्ष झाला. भगवान बुद्ध म्हणतात अरे देवाला आणि दानवाला भांडण करण्याची गरजच नाही. कारण जगातले लोक, आज रूस देशातले लोक, फिलिपिन्सचे लोक, या लोकांमध्ये मुसलमान लोकांमध्ये वाद निर्माण झाला आणि मुसलमान एकमेकाला मारायला लागले. मी त्यांच्या मीटिंग मध्ये गेलो होतो. आझाद मैदानावर काही धरणे आंदोलन केले होते. मलाही त्या ठिकाणी बोलावलं गेलं. मी सुद्धा तिथे गेलो आणि सगळ्या मुसलमानांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघाला, हमें युद्ध नहीं चाहिए, इस युद्ध को नष्ट करना होगा, इस युद्ध को थामने का काम करना होगा. तो केवल वही कर देंगे, वो बुद्ध है. अरे बुद्धाचं नाव ते लोक काढायला लागलेले आहेत. कुठलं आहे? बुद्धाने कधी हातात शस्त्र घेतलं का हो? इथं दानव कोण आहे? दानव म्हणजे राक्षस. इथं आम्हाला देवाचं आणि राक्षसाचं युद्ध सांगितलं जाते. काय तर 1000 देवा आणि राक्षसाला मारलं. अरे इथं साक्षात राक्षसाला भगवान बुद्धाने मैत्री देऊन जिंकलं रे. उखेत खड्गमति हत सुधारुनंतं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इत्येभिसंखत मनोजितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. बुद्धाने कोणाला जिंकला?
अरे अंगुलीमाल किती मारले त्यांनी, किती मारले अंदाज नाही. ज्यावेळेस समज आली त्यावेळेस त्यांनी अंगठ्या बांधायला सुरुवात केली अंगुलीमाल, आणि ते आकडे झाले 999 आणि बुद्धत्व तिथं चाललं. भगवान बुद्ध निशास्त्राय, याच्या हातात नंगी तलवार. राक्षस कोणाच्या बापाने पाहिला? हे भाकड कथा शिकवतात देवाचा आणि राक्षसांचं, देवाचं आणि दानवांचं युद्ध सुरू आहे. अरे युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजेत ना राजा. मैत्रीला जग जिंकता येते ना. नवैराणी वैराणी वैर क्षमत नाही, त्याला मैत्रीच करावं लागते. आणि अशी मैत्री भगवान बुद्धाने जिंकलेली आहे. कोणाला जिंकलं? नंगी तलवार घेऊन. अंगुलीमाल याला पकडण्यासाठी राजा प्रसेनजिताने 40 लोकांचा जथा पाठवला होता. जथा 40 लोक. या 40 लोकांना परतून लावणारा अंगुलीमाल, पण एकटे भगवान अनंत सम्यक संबुद्ध त्या मार्गाने गेले आणि केवळ फक्त मैत्रीनं झालं. सन्मेतेन किती महत्वाचं. बुद्धिबलाने जिंकलं. आला चालत हसत आला, जिंकला ना त्याला. जसा रानटी बैल किंवा रानटी म्हैस, मोकाट सुटलेला बैल आहे, वळू आहे, त्याला काबूत आणण्यासाठी फासा केला जाते आणि त्याचं नाक खोदल्या जाते. नाक खोदल्यानंतर जिथं माणूस घेऊन तसा जाईल. अरे भगवान बुद्धांनी मैत्री दिली त्याला. अरे मानव राक्षस भगवान बुद्धांच्या पाठीमागाले. कुठल्याही प्रकारचं तलवारीनं शस्त्र उपसलेलं दिसत नाही. किती मैत्री आहे भगवान बुद्धाची. हे केवळ फक्त बुद्ध करू शकतात, देव करू शकत नाही. देवाने तर इथं पुन्हा संघर्ष निर्माण करून ठेवलेला आहे. पुन्हा देवाने इथं संघर्षाचे बीज रोपण केलेलं आहे. जिथं संघर्षाचे बीज रोपल्या जातात तिथं संघर्ष उत्पन्न होतो, आणि जिथं संघर्ष होतो तिथं माणसं राहत नाहीत. जिथं माणसं राहत नाहीत तिथं तुकोबाराय म्हणतात कोण राहतो? जीवन जगण्याची कलाच माहिती नाही. तिथं माणसं माणसातून चूक झालेली दिसतात. म्हणून पुन्हा माणसाला माणसात यायचं असेल तर बुद्धाच्या शिलाचा आदर्श घेऊन जगता आलं पाहिजे, आणि तो मार्ग आपण अनुसरला पाहिजे. भगवान बुद्धाने अंगुलीमालावर विजय प्राप्त केला. अरे एवढा झाला तर थरकाप सुटला ना. अगदी आला गाय झाला, हात जोडले आणि सांगितलं भगवान मलाही सुद्धा माणूस बनायचं आहे हो. मलाही सुद्धा जीवन चांगलं माणसासारखं जगायचं होतं. या रूढीने मला बदनाम केलं, या परिस्थितीने मला गायबाई करून टाकला. अरे माणसातला मी राक्षस बनलो, पण तुमच्याच मार्गात येत असताना राक्षसाचा मी माणूस बनलो. अरे राक्षसाचा माणूसच नाही, इथं बुद्ध बनवलं, त्याला बुद्ध बनवलं. काशाय वस्त्र अंगावर दिलं, चिवर दिलं. काशाय वस्त्र अंगावर. आपण सुद्धा किती मारलेत, आपण किती हत्या केला, आपण एक तरी मारला का? नाही. जर विचार केला तर एक मच्छर सुद्धा मारत नाही आपण, पण तरी सुद्धा बुद्धत्वाच्या लाईनी देत नाही. कारण आपले राग द्वेष मोह हे स्वस्त बसत नाही. हत्याच करणे हा विचार नाही. आपण दुसऱ्या कुठल्या तरी कर्मामध्ये फसलेले लोक आहोत, कुठल्या तरी आसक्तीत फसलेले आहोत, कुठल्या तरी विमंचनेमध्ये फसलेले आहोत. तो विमंचनेतला भाग आम्हाला मुक्त करता येत नाही. त्यासाठी चित्ताला संयम ठेवला पाहिजे. म्हणून कायेचा, वाचेचा आणि मनाचा संयम घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर काया वाचा मनाने शुद्ध कर्म करायचं असेल तर बुद्धाच्या मार्गाशिवाय अन्यत्र कुठेही दिसत नाही. बुद्धाचा मार्ग हाच मानवताच्या कल्याणाचा मार्ग आहे. शिवर घालून आले, स्टेजवर बसले. राजा प्रसेनजित हैराण झाला. भगवंताच्या जवळ सल्ला घेण्यासाठी आला. सांगितलं की भगवान माझी नगरी भयभीत आहे. श्रावसी नगरी पूर्ण भयभीत झाली. भगवान मला काहीतरी मंत्र द्या. त्या अंगुलीमालाला पकडण्यासाठी मंत्र द्या. भगवंत जाणीवपूर्वक प्रसेनजित राजाकडे बघतात आणि अंगुलीमाल डाव्या हाताला बसलेला आहे. अंगुलीमालाने मान खाली घातलेली आहे, शांत आहे. भगवंत प्रसेनजित राजाला म्हणतात राजन, जर समजा अंगुलीमाल भिक्षू बनला तर? तो हसला आणि म्हणला भगवान हे शक्यच होऊ शकत नाही. तो तर राक्षसाचा बाप आहे.
तो काय माणूस बनणार आहे आणि काय भिक्षू बनणार आहे? त्याला साधं माणूस बनता नाही, तो भिक्षू बनेल कधी? भगवंत म्हणजे समजा बनला तर पुन्हा राजन म्हणतात भगवान नाही होऊ शकत हे असं. पुन्हा तिसऱ्यांदा भगवंत म्हणलाय की जर समजा बनला तर. त्यावेळेस मात्र कबूल केला आणि सांगितलं की भगवान मी त्याला विचारेन, मी त्याचं वर्णन करेन, मी त्याला जेवण भोजन दान देईन, वस्त्र दान देईन. त्यावेळेस भगवंत मान डावीकडे वळवतात आणि सांगतात अंगुलीमाल जरा मान वर करा. अंगुलीमाल मान वरती करा म्हणता बरोबर चेहरा बघितल्या बरोबर राजा प्रसिद्धीला तर घाम सुटला आणि 4 पावलं पाठीमागे गेला. त्यावेळेस भगवंत म्हणतात राजन तो काहीच करू शकत नाही, कारण तो माणूस बनला, तो भंते बनला, तो भिक्षू बनला, तो जीवन मुक्तीच्या मार्गाकडे चाललेला आहे. काय करत नाही या विचारा. किती महत्वाचं काम करत. इथं तर आम्हाला शिकवल्या जाते देव या भांडले, त्या राक्षसाची भांडले. अरे बंद करा रे या भानगडी, या भानगडी युद्धाच्या बंद करा. इथं त्याच आहे. आणि आपणही काय करतो, अशाच लोकांच्या समोर नतमस्तक होतो ना. अशा लोकांच्या समोर नतमस्तक झालेलं असो तर आपल्या विचार डोक्यात तेच येतील ना. तुम्ही ज्याच्या पाया पडत असाल त्याच्यात मानवताचे गुण तर असले पाहिजेत, किमान 25 लाखचे गुण तर असले पाहिजेत ना. जर 25 लाखचे गुण असतील तर पाया पडायला हरकत नाही. जर 25 लाख गुणच नसतील तर पाया कसे पडणार? त्यापेक्षा तर तुम्ही मोठ्या, तुम्ही 25 लाखचं पालन करता आणि म्हणून तुम्ही 25 लाखचं पालन करण्यासाठी योग्य झाला. बस बघितलं आणि हात जोडे सांगितलं म्हणते आपलं शुभ नाव. त्यांनी सांगितलं माझं शुभ नाव आहे अहिंसक, पण मला लोक अंगुलीमाल या नावाने संबोधतात. तुमचं गोत्र काय? गाडग्या आणि मैत्रिणी. त्यावेळी सांगितलं की म्हणते आपल्याला मी वस्त्रदान देत म्हणता नाही, गरज नाही, माझ्या आमरसाठी बस तेवढंच आहे बस. भोजनदान आताची गरज भेटली, बघूया उद्याचं, आता नाही. नमला ना अंगुलीमाल, माणूस बनला ना, भिक्षू बनला ना, जीवन मुक्ता. आणि त्याच अंगुलीमालाने एवढी करामती केल्या, त्याच अंगुलीमालाने एवढी करामती केल्या, एवढा साक्षात्कार केला, एवढा चमत्कार केला. चांगला चमत्कार म्हणजे तो नाही, साक्षात्कार केला. कुठला सत्य क्रिया केली त्यांनी. त्या अंगुलीमालाची सत्य या भगिनीवर काहीतरी करा, कृपा करा. ही बिचारी खूप ओरडते, रडते, बाळ आडवं झालंय तिच्या, अडली, ते काय करायचंय म्हणते काहीतरी करा. करुणानी हो. अरे ज्याने 999 नाही त्याच्यापेक्षा अधिक मारले, बुद्धाच्या मार्गात येत असताना हृदय कंपित झालं, करुणा भाव विभोर झाले. अरे या भगिनीला वेदना होतात रे, वेदना होतात. ह्या वेदना कशा दूर होतील याच्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे. म्हणून त्या ताईला म्हणतात एक ग्लास भरून घेऊन ये. तिनं ग्लास भरून आणला, हातावर ठेवला आणि प्रामाणिकपणे त्या बाईच्या समोर म्हणतात जेव्हापासून मी भिक्षू झालो तेव्हापासून मी एका स्त्रीच्याकडे पाप्याच्या नजरेने बघितलं नाही. हे सत्य असेल तर या सत्य वचनामुळे तिचं आणि तिच्या बाळाचं कल्याण हो. हे पाणी प्यायला दे तिला. परित्राण काय म्हणतात माहिती आहे ना, बौद्ध लोक परित्राण करतात ना, हा त्यातला चमत्कार आहे, हा साक्षात्कार त्यातला आहे. आता कोणी करत नाही साक्षात्कार, आणि आम्ही त्या परित्राणाला आता विरोध करायला लागले लोक आहे ना. त्या परित्राणाला विरोध करतोय. अरे तुमच्यात नाही तर काय मांडणार आहात तुम्ही? परित्राणाचा अर्थ तोच आहे. परित्राण काय? परित्राण संरक्षण, दुसऱ्याचं संरक्षण. परित्राण, परी म्हणजे दुसरा, त्राण म्हणजे दुःख, दुसऱ्याचं दुःख दूर हो यासाठी परित्राण. त्यासाठी बौद्ध भिक्षूंनी अगदी काय केलं पाहिजे? साक्षात्कार केला पाहिजे. अंगुलीमालाने साक्षात्कार केला. काय केला? सत्य क्रिया केली त्यांनी आणि हातावर पाणी घेतला. सांगितलं की या मी जोपर्यंत भिक्षू जीवन जगत आहे, या भिक्षू जीवनात मी कुठल्याच प्रकारचं पाप केलेलं नाही. हे सत्य असेल तर या सत्य वचनामुळे तिचं आणि त्या बाळाचे सुद्धा कल्याण हो. पाणी प्यायला दिलं आणि सत्यक्रिया झाली. किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे बौद्ध धर्मात सत्यक्रिया. कोण करू शकते?
इथं पापातून मुक्त होण्यासाठी आहे. आणि जो पाप काय म्हणजे मनाच्या पापातून मुक्त झालेला आहे तोच बंधन करू शकतो, आणि मनाच्या पापातून जो मुक्त झालेला आहे तोच सत्यक्रिया करू शकतो, आणि तोच महत्वाचा भाग आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तिथं करणार दिसत नाही किती महत्वाचं आहे. आणि म्हणून अंगुलीमाल सूत्र आपल्यालाही आता वाचायला दिल्या जाते. हे अंगुलीमाल सूत्राचं काम आपण केलं पाहिजे, आणि तो भाग पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. हाच मार्ग आपल्यासाठी आहे. म्हणून दुसरा मार्ग अन्यत्र कुठे शोधू नका. हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि अनंत उपकाराच्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे की त्यांनी 1956 मध्ये आम्हाला बुद्धाच्या मार्गात आणून ठेवलं. आणि आम्ही एवढे चांगले झालो पाहिजे की आता मायबाप म्हणून आदर्श जीवन जगलो पाहिजे. आणि संपूर्ण लोक जे जे अधर्मी लोक आहेत या अधर्मी लोकांवर आमची छाप पडली पाहिजे, आणि ते धर्मवान बनले पाहिजे. यासाठी प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याप्रती आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. जवळजवळ 2 तास होतात. कालच दुरुस्त आज एक तुमची मंगल मैत्री आहे. मला काय होते ना एकमेकाची मंगल मैत्री आहे. तुमच्या मंगल मैत्रीमुळे कोणी कोणी मला डायरेक्ट इनडायरेक्ट मंगल मैत्री देतच आहे. मध्ये जे तुम्ही लवकर चांगले व्हा, बरे व्हा, आम्हाला ऐकायचं आहे या उद्देशाने हे होत आहे. म्हणून लवकरात लवकर कव्हर झालो हे तेवढंच आहे. अजूनही लटलटी आहे, कारण ताप काही सहजासहजी सोडत नाही. पुन्हा आहे त्याच्यातून पण एक मंगल मैत्री आहे. माझी मंगल मैत्री आली काहून की या गावात जेवढ्या जाती धर्म पंथाचे वर्णाचे भेदा श्रावणी संघाने जे काही आपले दिवस राहिलेले आहेत, किती दिवस राहिले आता? 7 दिवस राहिले. आपल्याला स्वतःला सरळ बनवा, बाकीच्या गोष्टी दूर ठेवा. जीवन जगायचं आहे. कमी दिवस राहिले, हे दिवस निघून जातील ना आपले लवकरात लवकर. त्यासाठी जेवढं स्वतःला विनयामध्ये आणता येईल तेवढा. धन्यवाद. पद्धतशीरच राहिलं पाहिजे. आपला उजवा खांदा कधी उजवाच असायला पाहिजे.